नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण प्रकरण क्रमांक 1 मधील सहकारी चळवळीचा इतिहास किंवा सहकाराचा इतिहास, हिस्ट्री ऑफ कोऑपरेशन याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। मित्रांनो, सहकाराचा इतिहास या पुढच्या पेजवर आहे। यामध्ये या प्रस्तुत प्रकरणामध्ये आपल्या अभ्यासक्रमाला सहकाराचा इतिहास म्हणून जो भाग दिलेला आहे या आपल्या पेजवर दिसत आहे। हिस्ट्री ऑफ कोऑपरेशन किंवा सहकाराचा इतिहास या हेडिंग खाली सर्वप्रथम जागतिक सहकारी चळवळीचा इतिहास आणि नंतर भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास हा भाग विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात स्टेट बोर्डने कोविड-19 किंवा कोरोनाच्या कारणांमुळे वर्ग 11वीचा आपल्या या सहकार विषयाचा अभ्यासक्रम 25% जो कमी करण्यात आलेला आहे, त्यापैकी प्रकरण क्रमांक 1 मधील आज सहकाराच्या इतिहासामध्ये जागतिक आणि भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास हा वगळण्यात आलेला आहे। शालेय किंवा शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता फक्त याची कृपया विद्यार्थी मित्रांनो नोंद घ्यावी। या संदर्भात आपल्या परीक्षेमध्ये कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत। फक्त हा भाग आपल्या स्वयं अध्ययनासाठी किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी हा ठेवण्यात आलेला आहे। सहकाराचा इतिहास यामध्ये नंतर महाराष्ट्रातील सहकारी चळवळ किंवा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास हा जो अभ्यासक्रम या प्रकरण 1 मध्ये हा जो घटक दिलेला आहे तो मात्र आपल्या या वर्षीच्या वर्ग 11वीच्या या विषयामध्ये अभ्यासक्रमाला आहे, याची विशेष नोंद घ्यावी। म्हणून आज आपण या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील सहकारी चळवळ किंवा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास याविषयीची सविस्तर माहिती अभ्यासूया। मित्रांनो, यापूर्वीच्या आपण पाठांमध्ये सहकार म्हणजे काय, सहकाराचा अर्थ, व्याख्या आणि सहकाराची संकल्पना ही सविस्तरपणे समजून घेतलेली आहे। यानंतर महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ कशा पद्धतीने कार्यरत आहे याविषयीची माहिती समजून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे सहकार क्षेत्रातील एक पुढारलेले किंवा पुरोगामी राज्य असून राज्यभरात सहकारी संस्थांचे फार मोठे जाळे किंवा नेटवर्क पसरलेले आहे असं म्हणतात। मित्रांनो, जेथे मानव तेथे गरज आणि जेथे गरज तेथे सहकार। तात्पर्य किंवा याचाच अर्थ मित्रांनो, मानवाच्या विविध गरजा पूर्ण करण्याचं महत्वाचं साधन म्हणजे सहकार होय। या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी विविध प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये उदाहरणार्थ सहकारी पतपुरवठा संस्था, म्हणजेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना
शेती व्यवसायासाठी किंवा इतर जोडधंद्यासाठी कर्ज पुरवठा करणारी संस्था म्हणजे पतपुरवठा संस्था, बिगर कृषी पतपुरवठा संस्था, शेतीशिवाय काही सहकारी संस्था ग्रामीण भागात स्थापन करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल शासकीय हमीभावाने व चांगल्या किमतीत खरेदी करता यावा म्हणून व शेतकऱ्यांचा व्यापारी वर्गाकडून होणारं शोषण थांबविता यावं याकरिता मित्रांनो विपणन सहकारी संस्था, त्याला सहकारी खरेदी विक्री संस्था किंवा मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी असे म्हणतात, ग्राहक सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या सहकारी संस्था म्हणजे उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, कापड गिरण्या किंवा ऑइल मिल्स आणि सेवा सहकारी संस्था व मजुरांना नियमितपणे मजुरी देण्यासाठी किंवा त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मजूर सहकारी संस्था आणि शहरी विभागातील लोकांना, मर्यादित उत्पन्न असणाऱ्या लोकांना, सर्वसामान्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांना घर बांधणी करून देणारी सहकारी संस्था म्हणजे गृहनिर्माण सहकारी संस्था, अशा विविध प्रकारची सहकारी संस्थांची स्थापना सहकारामुळे करण्यात आलेली आहे. त्या यशस्वीपणे कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल सर्वसामान्य शेतकरी किंवा ग्रामीण भागातील जनता या न त्या कारणांमुळे सहकार क्षेत्राच्या संपर्कात येतात. मित्रांनो, महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला सुमारे जवळपास 100 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे. हे मात्र ही बाब मात्र या ठिकाणी आपण विचारात घ्यायचे आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास बघताना मित्रांनो, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची किंवा संस्थेची स्थापना इसवी सन 1923 मध्ये करण्यात आलेली आहे. या बँकेचे पुढे राज्य शिखर बँकेत रूपांतर होऊन ती सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड या नावाने कार्यरत आहे. ही सुद्धा बाब मित्रांनो आपण ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन साठी लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना कधी करण्यात आली किंवा या बँकेचे रूपांतर नंतर कोणत्या बँकेत करण्यात आलेले आहे याविषयीची प्रश्नावलीचं उत्तर आपणास या लाईन मधून मिळू शकेल. महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याबाबत किंवा कर्ज पुरवठ्याबाबत त्रिस्तरीय रचना स्वीकारलेली आहे. उदाहरणार्थ प्राथमिक स्तरावर किंवा ग्रामीण पातळीवर किंवा गाव पातळीवर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था कार्य करतात, तर जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण भागातील सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी आणि राज्य स्तरावर एक टॉप लेवलला स्टेट कोऑपरेटिव्ह बँक किंवा राज्य सहकारी बँक, तिलाच शिखर बँक असे म्हणतात, ही बँक कार्य करते. तात्पर्य याच रचनेला विद्यार्थी मित्रांनो सहकारी पतपुरवठ्याची त्रिस्तरीय रचना असे म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये क्रमांक 1 ला प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, तर स्टेट लेवलला शिखर बँक किंवा राज्य सहकारी बँक कार्य करते. म्हणून अशा रचनेला मित्रांनो सहकारी पतपुरवठ्याची महाराष्ट्रातील त्रिस्तरीय रचना असे म्हणतात. ही बाब सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात ठेवायची आहे. यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा अभ्यास करताना किंवा त्या संदर्भातला ऐतिहासिक माहिती अभ्यासताना स्वातंत्र्यानंतर इसवी सन 1951 मध्ये सहकार विचारवंत सहकार महर्षी प्राध्यापक धनंजयराव गाडगे व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे प्रवरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, प्रवरा नगर, जिल्हा अहमदनगर येथे
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी सहकारी चळवळीचे एक नवे पर्व सुरू केले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कधी स्थापन करण्यात आला आणि कोणाच्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनाखाली आणि कोठे आणि केव्हा, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पॅराग्राफ मध्ये मिळू शकतात. म्हणून याविषयीची माहिती अभ्यासल्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास अभ्यासताना 1 मे 1960 रोजी म्हणजेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती किंवा स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अनुसार सहकारी संस्थांचे नियमन व नियंत्रण या कायद्याअंतर्गत म्हणजेच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अनुसार केले जाते. मित्रांनो, सन 1961 मध्ये म्हणजे तत्कालीन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर आणि महाराष्ट्र सहकारी कायदा 1961 मध्ये त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला पहिल्या वेळी विविध प्रकारच्या सहकारी संस्था ग्रामीण भागात कार्यरत होता. त्यामध्ये जवळपास 31,565 म्हणजे जवळपास 32,000 सहकारी संस्था 1961 मध्ये महाराष्ट्रामध्ये या सहकारी संस्थांचं प्रमाण होतं. परंतु मार्च 2018 अखेर या टेक्स्टबुक मध्ये किंवा पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे ही संख्या मित्रांनो 1,98,252 पर्यंत पोहोचली, म्हणजे जवळपास 2 लाख पर्यंत. आणि आजचे अपडेट जर आपण घेतले वित्तीय वर्ष 2020 तर निश्चितच मित्रांनो ही ग्रामीण भागातील सहकारी संस्थांची संख्या जी वाढली त्याचा अपडेट आपण जवळपास 2,50,000 किंवा 3 लाखापर्यंत ह्या संस्थांच्या निर्मितीमध्ये ही आकडेवारी पोहोचलेली आहे असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सहकारी संस्थांच्या संख्येत जसजशी वाढ होऊ लागली तसतशी सहकारी संस्थेच्या सभासद संख्येत सुद्धा वाढ होण्यास मदत झाली. संस्थेचं भागभांडवल वाढलं. अर्थातच सभासदांना कर्ज प्रमाण किंवा कर्ज वाटपामध्ये या संस्था पुढे आल्यात. सभासदांना जास्तीत जास्त कर्ज आणि सभासदांकडून या बँकांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ठेवी स्वीकारण्यामध्ये वाढ करण्यात आली. यानंतर देशातील सहकारी संस्थांच्या कामकाजात एक सूत्रता किंवा सुसूत्रता आणण्यासाठी किंवा सहकारी संस्थांचा कारभार सुनियोजित पद्धतीने शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पार पाडण्यासाठी व महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थांचा दैनंदिन कारभार चालविण्यासाठी केंद्र शासनाने 97वी घटना दुरुस्ती अधिनियम 2011 मध्ये किंवा 97वी घटना दुरुस्ती अधिनियम 2011 नुसार सहकारी कायद्यात काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने मित्रांनो 14 फेब्रुवारी 2013 रोजीच्या अध्यादेशाद्वारे किंवा शासन परिपत्रकाद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सुद्धा काही सुधारणा केल्या आहेत, काही दुरुस्त्या केल्या आहेत. ही बाब मात्र या ठिकाणी आपण विशेष नोंद करायची आहे, कारण महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास बघताना सहकारी कायद्यात काय बदल करण्यात आलेले आहे ही बाब या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये आपणास निश्चितच समजून येईल. हा भाग अभ्यासल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ या अनुषंगाने आपणास परीक्षेमध्ये
टिपाल्या या हेडिंग खाली किंवा या प्रश्ना दाखल 4 गुणांचा प्रश्न येऊ शकतो किंवा 8 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो। या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरादाखल महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास स्पष्ट करा किंवा महाराष्ट्रातील सहकारी चळवळ याविषयी आपणास टिपाल्यामध्ये प्रश्न येऊ शकतो। तेव्हा आपण विद्यार्थी मित्रांनो या घटकांची आपण नीट पूर्वतयारी कराल आणि या पाठ्यपुस्तकाच्या आधारे आणि आपल्या व्हिडिओच्या आधारे आपण नोट्स काढाव्यात आणि स्वतंत्र होमवर्कचं नोटबुक अद्यावत ठेवावं व या घटकांच्या अनुषंगाने या प्रकरणाच्या पाठीमागे जे स्वाध्याय आहेत त्या स्वाध्यायामध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह टाइप म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत, उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 1 यामध्ये अ ते ज पर्यंत या आजच्या आपल्या पाठाशी संबंधित जी प्रश्न असेल त्या प्रश्नांची आपण पूर्वतयारी करावी, ते प्रश्न सॉल्व्ह करावे ही एक अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।